नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेतीमित्र 20ला. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी सलग कोसळलेल्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्या नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात दाखल झाला आहे. त्यामुळे झालेलं नुकसान आणि मदतीचा अंदाज घेण्यासाठी मुख्य सचिवांना संपूर्ण माहिती सादर करण्यात आलेली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा कल कृषी शिक्षणाकडे वाढतोय. यावर्षी BSc कृषी प्रथम वर्षासाठी उपलब्ध असलेल्या 14,700 जागांसाठी तब्बल 69,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केलेत. स्पर्धा वाढल्यानं राज्यातील 4ही कृषी विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. साकोलीत 16 तास भारनियमनाच्या विरोधात वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू होतं. या उपोषणाचा 4था दिवस उजाडलेला असून 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. या उपोषण मंडळाला एकाही अधिकाऱ्यांनी साधी भेट दिली नसल्याचं चित्र आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषी गौरव पुरस्कार वितरण सोहळा पुसद इथं पार पडला. सांगलीच्या जितेंद्र कदम यांना कृषी शास्त्रज्ञ पुरस्कारानं गौरवण्यात आलाय. सकारात्मक विचार आणि प्रयोगशील वृत्ती ठेवल्यास नक्कीच प्रगती साधता येईल असा संदेश कदम यांनी यावेळी दिला. एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती नियमनमुक्तीचा मुद्दा गाजत असतानाच आता बाजार समिती गैरव्यवहारामुळे बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. हा आदेश जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी दिला आहे. भेसळयुक्त दूध मुंबईतल्या रस्त्यावर विकलं जात आहे. त्यामुळे एकूण 123 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 55 नमुन्यात भेसळ आढळली आहे. याचाच अर्थ जवळपास 50% दूध निकृष्ट दर्जाचं असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव मुख्य सचिव भगवान सहाय यांच्या निषेधार्थ मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी काळी फीत बांधून काम सुरू केलं. RG घाडगे यांच्या मुलांना आत्महत्या केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या वडिलांना रजेचा अर्ज कुठं आहे अशी धक्कादायक विचारणा भगवान सहाय यांनी केली होती. कृषी महाविद्यालयाच्या नावाखाली अनेकांनी दुकानदारी थाटली आहे. ती बंद करून विद्यार्थ्यांची फसवणूक टाळू आणि आता बोगस कृषी विद्यालयांची मान्यता रद्द केली जाईल अशी माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यवतमाळच्या पत्रकार परिषदेत दिलेली आहे. वाशिममध्ये 8 एकर सोयाबीनवर रात्रीचा फायदा घेऊन अज्ञातानं तणनाशक फवारलं. त्यामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण सोयाबीन पीक धोक्यात आलेलं आहे. या खोडसाळपणाची तक्रार संबंधित शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात केली आहे. आरोपींना शिक्षा करण्याची मागणी आता गावकरी करत आहेत. राज्यात स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत शौचालयाबाबत जागरूकता सुरू आहे. परंतु ग्रामीण भागातील काही नागरिक आजही उघड्यावर शौचास जातात. त्यामुळे रिसोड तालुक्यात खराळ इथं शेतकऱ्यांना फलक लावून जनजागृती सुरू केलेली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाचं मूल्यवर्धन करून विदर्भात कापूस ते कापड अशी मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यात येणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल. यातून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत होणार आहे असं प्रतिपादन अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं आहे. राज्यात जलयुक्त शिवार योजना राबवली जाते. यातील तब्बल 293 कोटी रुपये खर्च झाले नाही आहेत अशी माहिती जलसंधारण मंत्री ग्रामविकास मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे हा निधी खर्च करण्यासाठी डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली जाणार आहे असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्यातील धरणांच्या सुरक्षेबाबत सरकारनं नेमलेल्या चितळे समितीनं धरण सुरक्षेबाबत अभ्यास केला. यात 136 धरणांपैकी बहुतांश धरणं मजबूत नाहीत असं एका समितीच्या अभ्यासातून दिसून आलेलं आहे. धरण बांधताना 50% सिमेंटचा अपार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. राज्यातील अनेक भागात भारनियमन अद्यापही सुरूच आहे. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे ते तात्काळ थांबवावं यासाठी शेतकऱ्यांनी थेट ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडं घातलेलं आहे. आशिया खंडातील पहिला आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा असलेला समृद्धी राजमार्ग
अत्यंत महत्त्वाचं आहे. या नियोजनात नागपूर मुंबई महामार्गावर असलेला एकही शेतकऱ्यांचं इंचभरसुद्धा नुकसान होणार नाही, जागा जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हाधिकारी गीते यांना दिलेली आहे. भंडारा जिल्ह्यात धान पिकांवर लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. प्रशासनानं कीडनाशक औषधींचा शेतकऱ्यांना पुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. किडींचा बंदोबस्त वेळीच करावा असं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे. मराठवाड्यात गेल्या 15 दिवसात पाऊस पडला नाही. शिवाय पावसाळ्याच्या 2 महिन्यात केवळ पिकांपुरता पाऊस पडला होता. त्यामुळे आता पुन्हा दुष्काळाच्या दिशेनं मराठवाडा जाईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळं पाणी सोडा किंवा कृत्रिम पाऊस पाडा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हवामान खात्यानं मराठवाड्यात 15 दिवस पाऊस पडणार नसल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. अगोदरच मराठवाड्यात 20 दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला असून आणखी 15 दिवस पाऊस पडणार नाही. त्यामुळे खरीप पिकं धोक्यात आल्यानं मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. बाजारभाव याप्रमाणे: कांदा प्रति क्विंटल 500 ते 900 रुपये, बटाटा प्रति क्विंटल 1220 ते 1700 रुपये, लसूण प्रति क्विंटल 7500 ते 13000 रुपये, भेंडी प्रति क्विंटल 800 ते 2000 रुपये, गवार प्रति क्विंटल 1000 ते 3000 रुपये, टोमॅटो प्रति क्विंटल 200 ते 700 रुपये आणि वटाणा प्रति क्विंटल 3000 ते 5000 रुपये. देशभरात पावसाचा आलेख संमिश्र असा आहे. देशातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय तर कुठे अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतोय. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आता ओसरलेला आहे तर विदर्भ मराठवाड्यात तुरळक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. तर या होत्या कृषीविषयक 20 बातम्या. आपण पाहताय जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.